Good morning, class. How is it going? How are you all? Welcome to our education platform in logarithmic table part 2. लॉगॅरिथमिक टेबलच्या दुसऱ्या भागात सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉग कसा पाहायचा ते शिकवलं होतं. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अँटीलॉग कसा पाहायचा ते शिकवलं होतं. लॉगॅरिथमिक टेबल वापरून ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कशी केली जाते इथंपर्यंत आपण काम केलं होतं. इथंपर्यंत तुम्हाला शिकवून झालेलं आहे. आणि आज जे आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे नॅचरल साईन, नॅचरल कोसाईन आणि नॅचरल टँजंट. लॉगॅरिथमिक बुकमध्ये हे जे काही नॅचरल सायन्स, नॅचरल कोसाईन, नॅचरल टँजंट म्हणून जे टेबल्स आहेत त्या टेबलमधून एखाद्या अँगलचा साईन थिटा कसा फाइंड आउट करायचा, कोसाईन ऑफ थिटा कसा फाइंड आउट करायचा, टँजंट ऑफ थिटा म्हणजे टॅन थिटा कसा फाइंड आउट करायचा ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे. ठीक आहे. बऱ्याचशा 11वी 12वीच्या प्रॅक्टिकलसाठी की ज्यावेळेस आपण रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी कॅल्क्युलेशन करत असतो किंवा पेपर फर्स्ट, पेपर सेकंडसाठी जी काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करत असतो, न्यूमेरिकल सॉल्व करतो, त्या न्यूमेरिकलला सॉल्व करण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला साईन थिटा बघावा लागतो, टॅन थिटा बघावा लागतो, कॉस थिटा बघावा लागतो. आणि मग आपल्या लक्षात येत नाही की लॉगॅरिथमिक टेबल वापरून सुद्धा आपल्याला हा साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा पाहता येतो. म्हणून आज मी तुम्हाला हे शिकवणार आहे की लॉगॅरिथमिक टेबलचा वापर करून साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा कसा फाइंड आउट केला जाईल. ठीक आहे. वापरणार आहोत तर आपण लॉगॅरिथमिक टेबलच. मी तुम्हाला मागच्या वेळेससुद्धा दाखवलं होतं की लॉगॅरिथमिक टेबल आपण वापरतोय आणि त्याचा वापर करून आपण लॉग आणि अँटीलॉग कसे फाइंड आउट करतोय. ठीक आहे. मग बघा की सपोज एखादा अँगल दिलेला असणार आहे. नॅचरल सायन्सचं जे टेबल आहे ते आपल्याला पहिला जो होतं की जी पहिली 2 पेजेस मी तुम्हाला दाखवली होती की ज्याच्यामध्ये आपण लॉग फाइंड आउट केला होता, एका नंबरचा लॉग फाइंड आउट केला होता, सेम तसंच असणार आहे. फक्त जो मीन डिफरन्स असेल तो मात्र नंबरमध्ये नसून तो मिनिटांमध्ये असणार आहे. ठीक आहे. मीन डिफरन्स मिनिटांमध्ये असेल. बाकी सर्व तर ठीकच आहे. बाकी सर्व त्या जसं आपण लॉग फाइंड आउट केला होता नंबरचा तसंच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण मग इथं एक कन्व्हर्जन तुम्हाला माहीत असावं लागणार आहे की दिलेला अँगल काही वेळेस डिग्रीमध्ये असणार आहे आणि काही वेळेस तो डिग्री आणि मिनिटांमध्ये असणार आहे. मग डिग्रीचं मिनिटांबरोबर असलेलं रिलेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग बघा मी बोर्डवरती ते लिहिलेलं आहे. 1 डिग्री म्हणजे किती असतो तर 60 मिनिटं असतो. डिग्रीसाठी मी असा 0 ड्रॉ केला आहे आणि मिनिटांसाठी मी असा कॉमा ड्रॉ करते. म्हणजे मला सांगायचं आहे की ते जे काही आपण लिहिलेलं आहे 60, तो 60 काय आहे तर मिनिट आहे. आणि 60 मिनिटांचा काय असतो तर 1 डिग्री इतका अँगल असतो. ठीक आहे. म्हणजे हे डिग्रीमध्ये आणि मिनिटांमध्ये असलेलं रिलेशन आहे. बरेचदा आपल्याला असे अँगल्स समोर येतील की जे 90 डिग्रीपेक्षा मोठे असतील. मग अशा वेळेस काय करायचं तर माझ्याकडे एक साईन थिटा आहे की जो 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. आपण असं म्हणूयात की तो आहे 120 डिग्री. म्हणजे मी इथे लिहिते बघा साईन 120 डिग्री. मग आता 120चा तर साईन मला बघता येत नाही युजिंग लॉगॅरिथमिक टेबल. मग मी वापरेल काय फॉर्म्युला तर साईन 180 मायनस थिटा. म्हणजे असं होईल ना मग साईन 180 मायनस 120 म्हणजे किती झालं बरं. 180मधून 120 वजा झाले तर शिल्लक राहिला साईन 60 डिग्री. म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे का आता लॉगॅरिथमिक टेबल वापरून आपण साईन 120 पाहायचा नाही, आपण काय पाहायचा तर साईन 60 डिग्री पाहायचा. बरोबर ना. तर आता तुम्हाला लॉगॅरिथमिक टेबलमध्ये हे कुठे आहे ना ते मी तुम्हाला दाखवते. बघा बरं. हे आपलं लॉगॅरिथमचं बुक आहे. हे ओपन केलं मी. इथं लॉगॅरिथम पाहिले होते आपण. इथं त्या लॉगॅरिथमचा अँटीलॉग पाहिला होता. आणि इथं आता असणार आहे नॅचरल साईन. दिसतंय का तुम्हाला नॅचरल साईन लिहिलेलं. या नॅचरल साईनचा जो पहिला कॉलम आहे तो बघा इथं डिग्री लिहिलेला आहे. 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री, 3, 4, 5, 6, 7 कुठंपर्यंत लिहिलं आहे तर
44 डिग्रीपर्यंत. ठीक आहे, पहिल्या पानावरती आहे 0 डिग्रीपासून 44 डिग्री आणि त्याच्या पुढचं पान लगेचच तिथं जिथं डिग्री लिहिलेलं आहे ते आहे 45 डिग्रीपासून कुठे आहे बरं, शेवट त्याचा बघा बरं 89 डिग्रीपर्यंत. 89 डिग्रीपर्यंत. मग तुम्ही मला सांगा साइन 91 असतो हे आपल्याला माहीत आहे आणि लॉगॅरिथमिक टेबल वापरून मी जास्तीत जास्त कोणत्या डिग्रीचा अँगल मोजू शकते, कोणत्या डिग्रीचं नॅचरल साइन फाइंड आउट करू शकते, तर 89चा. म्हणजे 89पर्यंतच काम मी करू शकते. 90 इथं का नाही आहे, तर साइन 91 आहे हे तर मला माहिती, म्हणून तो साइन 90 फाइंड आउट करण्यासाठी मला भूकची गरज नाही, हो की नाही. मग ज्यावेळेस 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल असेल त्यावेळेसाठीचा फॉर्म्युला तर मी तुम्हाला सांगितला की तुम्ही काय बघाल 60 डिग्री. आता 60 तुम्ही पाहू शकाल ना, तुमचा अँगल 60 डिग्री दिसतोय का तुम्हाला इथं 60 डिग्री. जर तुम्ही स्वतः हातामध्ये लॉक टेबल घेतलं, हे बुक जर तुमच्या हातामध्ये असेल तर मी हे जे काही बोललेलं आहे ते तुमच्या पटकन लक्षात येणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पाहत असताना लॉक टेबल सोबत ठेवायचं. ठीक आहे. मग बघा, म्हणजे मला 120 पाहता येत नव्हता लॉगॅरिथमिक टेबल वापरून, म्हणून मी काय केलं तर एक फॉर्म्युला वापरला साइन 180 मायनस 120 की ज्याचं उत्तर येते साइन 60. म्हणजे मला पाहावं लागणार काय आहे तर साइन 60 डिग्री. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला एक अँगल फाइंड आउट करायला शिकवते की जो काय आहे मग साइन ऑफ अँगल असेल की जो तुम्हाला नॅचरल साइनच्या टेबलमधून फाइंड आउट करायचा आहे. त्याच्या आधी तुम्हाला थोडीशी ओळख करून देते मी की इथं बघा हा डिग्रीचा कॉलम आहे, इथं सगळ्या डिग्रीज असतील आणि इथं लॉग पाहत असताना मी असं म्हटलं होतं की हा काय होता तर डिफरन्स कॉलम होता. 1 2 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असा. बघा आठवतं का, मागच्या पेजवरती जाऊयात आपण. इथं लॉगॅरिथम बघत असताना, एखाद्या नंबरचा लॉग बघत असताना 0 पासून 9 पर्यंतच्या कॉलमला मी म्हणायचे डिफरन्स कॉलम आणि इथं 1 पासून 9 पर्यंतचे जे लहान कॉलम्स आहेत त्यांना आपण म्हणायचो मीन डिफरन्सेस कॉलम. बरोबर ना. मग आता हा 0 पासून 9 पर्यंतचा जो मीन डिफरन्स कॉलम आहे तोच आपल्या नॅचरल साइनच्या टेबलमध्ये बघा इथं 0 डिग्री, इथं 0.0 डिग्री. हे डिग्रीमध्ये आपण काही घेणार नाही, आपल्याला ते कशामध्ये घ्यायचे तर मिनिटांमध्ये घ्यायचे. म्हणजे वर पाहायचं इथं 0 मिनिटं, 6 मिनिटं, 12 मिनिटं, 18, 24, 30, 36, 42, 48 आणि 54 मिनिटं. आणि पुढं मीन डिफरन्सचा कॉलमसुद्धा बघा की मिनिटच आहे. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट. मला कसं कळलं की ते मिनिटं आहेत, तर तिथं असा सिम्बॉल ड्रॉ केलेला आहे की ज्याच्यामुळे मला कळत आहे की तो जो नंबर काय आहे तर मिनिटांमध्ये आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करते की नॅचरल साइन पाहत असताना सुद्धा पहिला जो कॉलम असेल तो असेल मेन कॉलम, त्याच्यानंतर 0 पासून ते 54 मिनिटांपर्यंतचा फक्त मिनिटं बघतोय. हा आपण हे 2 नंबर एका खाली एक लिहिलेले आहेत, आपण डिग्री पाहत नाही, आपण काय बघतोय तर मिनिटं बघतोय. तर हा आहे मिनिटांचा कॉलम की जो डिफरन्स कॉलम आहे की ज्याच्यामध्ये मिनिट आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतरचा आहे मीन डिफरन्स कॉलम की ज्याच्यामध्ये काय आहेत तर फक्त मिनिटच आहेत. असं आपलं काम किती पानावरती आहे तर ह्या 2 पानांवरती आहे. किती डिग्रीपासून 0 डिग्रीपासून ते 89 डिग्रीपर्यंत. ठीक आहे. करायची सुरुवात मग शोधायला कोणताही अँगल की ज्याचा मला काय बघायचा आहे साइन बघायचा आहे. ठीक आहे. मग बघा एक अँगल आपण घेऊया साइन 32.5 डिग्री. बघा बरं मला हे फाइंड आउट करायचं आहे. साइन 32.5 डिग्री. फ्रॅक्शनमध्ये दिसतोय नंबर तुम्हाला. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला आहे 32, डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आहे 0.5. म्हणजे हा 32 पण डिग्रीच आहे आणि 5 सुद्धा 0.5 सुद्धा काय आहे तर डिग्रीच आहे. म्हणजे तुम्हाला 32चा 5 मध्ये काय बघायचं आहे तर साइन अँगल बघायचा आहे. म्हणजे तुम्ही बघणार आहात साइन 32.5 डिग्री. बघा बरं कसा शोधायचा मी दाखवते तुम्हाला. जर तुम्ही स्केल घेतलीत ना हातामध्ये तर हे जे नंबर्स इतके छोटे छोटे आहेत
आपण खूप वेळ जर लॉग टेबल पाहत राहिलो तर बऱ्याचदा आपल्याकडून चुका होण्याची शक्यता असते. अगदी तुमच्या जागेवरती मी सुद्धा असेल तर माझ्याकडून सुद्धा चूक होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला एक आयडिया सांगते. आपण काय करायची, स्केल घ्यायची आणि त्या नंबरवर ठेवायची. ठीक आहे. मग बघा आता मला काय बघायचं आहे, हा 32 काय आहे तर डिग्री आहे. मग मी बघते डिग्रीमध्ये, म्हणजे ह्या पहिल्या कॉलममध्ये पाहायचं. 32 कुठं दिसतोय, इथं ठेवायची स्केल. ठीक आहे, इथं ठेवली बघा, मी स्केल ठेवली. आणि त्याच्यानंतर आहे 0.5, 32 तर मी बघितला आता. आणि त्यानंतर आहे 0.5 की जो सुद्धा काय आहे तर डिग्रीमध्येच आहे. मग आता इथं जे कॉलम मी मगाशी तुम्हाला दाखवले की ही वरच्या बाजूला काय आहे तर मिनिट आहेत आणि खालच्या बाजूला बघा काय आहे तर डिग्री आहे. म्हणजे 0 मिनिटाच्या खाली आहे 0.0 डिग्री, 6 मिनिटांच्या खाली आहे 0.1 डिग्री, 12 मिनिटांच्या खाली आहे 0.2 डिग्री. तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला दिसेल. मग आता 32 तर डिग्री मी शोधून काढली, पण 32 नुसता साईन अँगल बघून चालणार नाही आपल्याला. तर आपल्याला पुढं काय बघावं लागणार आहे, 0.5 बघावं लागणार आहे. ठीक आहे. मग आता हा संपूर्ण नंबर डिग्रीमध्येच होता. इथं मिनिट कुठं दिसतंय का तुम्हाला, नाही. म्हणून मी हा वरचा मीन डिफरन्सचा जो मिनिटांचा कॉलम आहे त्यांच्यामध्ये मिनिट न पाहता मी काय बघील तर डिग्री बघील, 0.5 डिग्री. मग इथं मी बघील 0.5 डिग्री. इथं 30 मिनिटांच्या खाली तुम्हाला दिसतंय 0.5 डिग्री. बरोबर आहे ना. हे बघा 1 डिग्री म्हणजे काय होता तर 60 मिनिट होता. असं दोघांमधलं रिलेशन मी तुम्हाला सांगितलं ना. मग आता 30 मिनिटं असेल तर इथं मिनिटं निम्मी झाली, 60च्या निम्मी झाली 30 मिनिटं, तर डिग्रीसुद्धा काय होईल तर 0.5 डिग्री. म्हणजे डिग्रीसुद्धा काय झाली तर निम्मी झाली. डिग्री निम्मी झाली म्हणून मिनिटं काय झाली तर निम्मी झाली. मग आत्ता बघा बरं, असं पेन्सिलचा वापर करायचा. बघा मी बघते, मी करते तसा. बघा तुम्ही इथं 32 डिग्री, त्या 32च्या खाली बरोबर मी असा स्केल लावून घेतला. तुम्हाला असं वारंवार लॉग टेबल वापरून त्याचा सराव होणार आहे. ज्यावेळेस आपण खूप सारी कॅल्क्युलेशन्स करू, खूप सारे एक्झाम्पल सॉल्व करू, न्यूमेरिकल सॉल्व करू, की ज्याचं उत्तर आपण लॉगॅरिथमिक टेबल वापरून तयार केलेलं आहे, फाइंड आउट केलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला सरावाने ते सोपं वाटायला लागणार आहे. पहिल्यांदा शिकत असताना असं होऊ शकते की आपल्याला असं वाटतं की लॉगॅरिथमिक टेबल डिफिकल्ट आहे, पण तसं मुळीच नाही. हो की नाही. मग बघा 32 डिग्री, आता उरलेली 0.5 मिनिटं डिग्री मला कुठं दिसतंय, 32 डिग्री झाली आणि 0.5 डिग्री मला इथं दिसती ह्या कॉलममध्ये. मग मी इथून असंच ह्या स्केलपर्यंत येते खालीपर्यंत. मग इथं मला दिसतोय 53-73. बघा मला काय दिसतोय, नंबर 1 53 आणि मला दिसतोय 73. 0.5च्या तिथं आल्यानंतर मला दिसते 53-73. तुम्ही ह्या 0 मिनिटं आणि 0.0 डिग्रीचा जो नंबर पहिला जर बघितला ना, 4 वेळा झिरोज तुम्हाला दिसतात इथं. तर त्या 4 वेळा झिरोच्या अलीकडे डाव्या बाजूला तुम्हाला एक छोटासा डेसिमल पॉईंट दिसतो. एकदम लहान आहे, तुम्हाला एकदम बारीक पाहावं लागणार आहे, त्यावेळेस तो डेसिमल पॉईंट तुमच्या लक्षात येतो. म्हणजे याचा अर्थ असा, हे जेवढे काही नंबर्स आहेत की ज्यांचा तुम्ही साईन डिग्री बघत आहात, साईन 0 डिग्रीपासून साईन 44 डिग्रीपर्यंत, हे सगळे अंक 1 पेक्षा लहान असतील. आणि म्हणून इथं काय आहे तर डेसिमल पॉईंट आहे. मग तुम्ही असं नाही म्हणायचं की पहिल्याच कॉलममध्ये दिसतोय डेसिमल पॉईंट, पुढच्या नंबरला द्यायचा का नाही द्यायचा, तर तो द्यायचा. कारण सगळे नंबर कसे आहेत तर, पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला, सगळे नंबर कसे आहेत तर ते 1 पेक्षा लहान आहेत. म्हणून मी नुसता 53-73 लिहिणार नाही, मी काय लिहील 0.5373. हो की नाही. हे बघा बरं, आपल्याला ह्याचा पडताळा घेऊन बघता येईल की साईन 30 किती असतो बरं. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही शाळेमध्ये शिकलेला आहात. साईन 30 डिग्री ट्रिगोनोमेट्री तो असतो 1/2. 1/2 म्हणजे किती असतो तो 0.5. मग आता इथं साईन 30 नाही ना, साईन 32 आहे. म्हणजे तो 30पेक्षा थोडा काय आहे तर मोठा आहे. म्हणून हा 0.5
पेक्षा थोडा नंबर काय असणार आहे, मोठा आहे. आणि तुम्ही इथं बघताय, तुम्हाला इथं दिसतंय की तो नंबर खरं 0.5 पेक्षा मोठा आहे. पुढं काय आहे, 0.5373. बरोबर ना? येतोय का लक्षात तुमच्या? चला दुसरा एक नंबर आपण बघूयात. बघा, ह्या नंबरचं निरीक्षण करा, तुमच्या लगेच लक्षात येईल. साइन 71.8 डिग्री, म्हणजे 71 डिग्री आहेच आहे. आणि पुढं काय आहे तर 0.8 डिग्रीच आहे. मिनिटं नाही दिसत येत नाही इथं कुठं आपल्याला. मग सोपं आहे. 71 डिग्री तुम्हाला दिसतोय का? 71 इथं स्केल लावून टाकायची अशी 71च्या खाली. म्हणजे आपल्याला चुकून दुसरा तिसरा नंबर दिसण्याची किंवा दुसऱ्या कॉलममधलाच नंबर दिसण्याची शक्यताच नाही. म्हणजे आपण बरोबर काम करू शकतो स्केलचा वापर करू. तुमची जी कंपास बॉक्समधली छोटी स्केल असते ना, ती वापरायची त्याच्यासाठी. मी ही मोठी स्केल घेतलेली आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं अवघड आहे, तर तसं नाही आहे. 71. आणि बघा बरं, मी तुम्हाला काय मिनिटांमध्ये नका बघू म्हणते मी, कारण इथं डिग्रीच आहे. मग 8 डिग्री इथं मला दिसतंय. तुमचं लॉक टेबल जर तुम्ही बघितलं ना, तर तिथं सुद्धा तुम्हाला दिसेल 9500, हो की नाही? इथं सुद्धा तुम्हाला डेसिमल पॉईंट दिसेल पहिल्या कॉलममध्ये सगळीकडं. याचा अर्थ सुद्धा असाच आहे की साइन 0 पासून साइन 89 पर्यंतचे सगळे नंबर हे 1 पेक्षा लहान आहेत. आणि 1 पेक्षा लहान नंबर असेल तर आपल्याला काय करावा लागतो? डेसिमल पॉईंट द्यावा लागतो. मग बघा, डेसिमल पॉईंट कुठं असेल बरं? इथं जास्त विचार करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेस आपण कॉलममध्ये नंबर दिसला की त्याच्या पुढं डेसिमल पॉईंट देऊन टाकायचा. म्हणजे 0.9500 हा काय असणार आहे तर 71.8चा साइन असणार आहे. म्हणजे तुम्ही 71.8चा काय बघितला? साइन ऑफ अँगल बघितला की जो येतोय 0.9500. बरोबर? आले लक्षात तुमच्या? आत्ता जर असं असेल तर 69.35 डिग्री. आता बघा बरं लक्ष देऊन, साइन 69.35 डिग्री. 69 सुद्धा डिग्रीच आहे आणि मी इथं 0.35 लिहिलं आहे. म्हणजे हा 0.35 सुद्धा काय असणार आहे तर डिग्रीच असणार आहे. 69.35 डिग्री. बरं, 69 आपण लॉक टेबल वापरून शोधू शकतोय का? शोधू शकतो. हे पहा, इथं मला दिसलं, तुम्हाला सुद्धा दिसेल. पहिल्या कॉलममध्ये, डिग्रीच्या पहिल्या कॉलममध्ये मला दिसतोय 69. पण 35 डिग्री इथं कुठं दिसतोय का? बघा, मला काय दिसतोय? 0.0 डिग्री, 0.1 डिग्री, 0.2 डिग्री, 0.3 डिग्री. कुठंपर्यंत आलं? 0.9 डिग्रीपर्यंत आलं. म्हणजे आता तुम्ही मला सांगा, इथं 35 डिग्री इथं तुम्हाला दिसतंय का? 0.35 डिग्री नाही आहे इथं. म्हणजे आता मी फक्त 69च पाहू शकते का? नाही, मला 35 डिग्रीसुद्धा पाहायचं आहे ना. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल तर ह्या 0.35 डिग्रीचं कन्व्हर्जन मिनिटांमध्ये करावं लागेल. हे मिनिटं बघा, तुम्हाला 0 मिनिटांपासून 54 मिनिटांपर्यंत पाहता येते. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ असा की या 35 डिग्रीचं कन्व्हर्जन जर मी मिनिटांमध्ये करत असेल तर मला त्या मिनिटांमध्ये हे जो पुढचं फ्रॅक्शन आहे डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईड जी डिग्रीमध्ये आहे आणि मला फाइंड आउट करता येत नाही, ती मला मिनिटांमध्ये कन्व्हर्ट करून फाइंड आउट करता येईल. आलं आहे का तुमच्या लक्षात? मग आता कसं बरं करू तर बघा, एक कन्व्हर्जन तर मी तुम्हाला सांगितलं आहे. 1 डिग्री म्हणजे किती असतात? 60 मिनिटं असतात, हो की नाही? आता आपली सिच्युएशन काय, इथं 69 डिग्री अखंड तर मी लॉगबुकमध्ये लॉगॅरिथमिक टेबल वापरून तर पाहू शकते, पण 0.35 डिग्री नाही पाहू शकत आहे. म्हणून 0.35 डिग्री म्हणजे किती मिनिटं असा मी विचार करेल, हो की नाही? बघा, 1 डिग्री बरोबर 60 मिनिटं, की जी आपल्याला नोन आहे, माहीत आहे, आपल्या नॉलेजमध्ये ते आहे. पण 0.35 डिग्रीचं कन्व्हर्जन मला मिनिटांमध्ये करायचं आहे. म्हणजे हा 0.35 डिग्री म्हणजे किती मिनिटं हे मला माहीत नाही. मग याला आपण म्हणूयात इक्वेशन फर्स्ट, याला आपण म्हणूयात इक्वेशन सेकंड, आणि आपण क्रॉस मल्टिप्लाय करूयात. ठीक आहे? इथं जे आपल्याला माहीत नाही, अननोन आहे, त्याला मी म्हणते एक्स.
ठीक आहे. मग काय झालं बरं, 1 डिग्री इंटू एक्स इज इक्वल टू 60 मल्टिप्लाइड बाय 0.35. डिग्रीमध्ये आहे, मिनिटांमध्ये आहे, असं इथं नंबर्स घेत असताना विचार करण्याची गरज नाही, फक्त नंबर्स घेऊया. ठीक आहे. मग इथं काय झाला, 1x इक्वल टू 60 मल्टिप्लाइड बाय 0.35. इथं 1 मल्टिप्लिकेशनमध्ये डिवाइड बाय 1 झाला तरी ह्या नंबरला काही एक फरक पडणार नाही. ठीक आहे. मग 1 इथून काढते, डिवाइड बाय 1 इथं करते, काही नाही फरक पडतोय. मग x इक्वल टू हा 60 मल्टिप्लाइड बाय 0.35 गुणाकार येतो 21.00. तुम्ही करून पहा, तुमचा पण इतकाच येईल, माझा जितका आलेला आहे तितकाच तुमचा सुद्धा येईल. मग एक्स म्हणजे काय आला तर 21 मिनिटं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आता ज्या नंबरचा मी साईन बघील तो काय असणार आहे, 69 डिग्री तर तो असणार आहे आणि पुढं तो असणार आहे 21 मिनिटं. म्हणजे आता ज्या नंबरचा तुम्ही साईन बघाल तो काय असेल, पुन्हा लिहिते मी ब्रॅकेटमध्ये, तो असेल साईन ऑफ 69 डिग्री आणि तो काय असेल तर 0.35 डिग्री जो होता ना तो आता काय असणार आहे तर 21 मिनिट. आणि हे आता आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की जर डिग्रीमध्ये आपण पाहू शकलो नाही लॉगबुकमध्ये किंवा लॉगॅरिथमिक टेबलमध्ये, नॅचरल सायन्समध्ये, तर तुम्हाला त्या डिग्रीचं कन्व्हर्जन मिनिटांमध्ये करावं लागतं. आणि म्हणून तो 0.35 मी कन्व्हर्ट केला आणि 0.35 डिग्री म्हणजेच काय आला तर 21 मिनिटं आला. मग आता तर सोपं झालं ना आपलं पाहणं. बघा 69 पहिल्या कॉलममध्ये बघायचं, 69 डिग्री कुठं आहे तर इथं दिसली मला 69. आता इथं मिनिटांचा कॉलम बघा, 0, 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 आणि 54. आता पुन्हा आपला प्रॉब्लेम झाला, इथं मला 18 मिनिटं दिसतोय की जो 21पेक्षा लहान आहे आणि मला 24 मिनिटं दिसतोय की जो 21पेक्षा मोठा आहे. मग आता मी काय करू तर बघा, हा जो डिफरन्स कॉलम आहे तो मिनिटांमध्ये वरती जो दिसतोय तुम्हाला तो मिनिट आहेत, खालच्या बाजूला जे नंबर दिसतात ते डिग्रीमध्ये आहेत. आणि हा जो मीन डिफरन्स कॉलम आहे तो सुद्धा कशामध्ये आहे तर मिनिटांमध्येच आहे. मग मिनिटांमध्ये ॲड होऊ शकतात ना, डिग्री मिनिटांमध्ये ॲड होऊ शकत नाही, पण मिनिटांमध्ये ॲड होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 18 मिनिट अधिक 1 मिनिट म्हणजे किती झाला तर 19 मिनिट. म्हणजे मी ॲड करू शकले ना मिनिटांमध्ये. तर आता बघा मी हे 21ला शोधण्यासाठी करील काय, इथं मला 18 मिनिटं दिसत आहेत, इथं मी 18 मिनिटांवरती फोकस करेल आणि 18मध्ये किती मिनिटं ॲड करू म्हणजे 21 होतील. तर 19, 20 आणि 21 म्हणजे 3 मिनिटं मला ॲड करावी लागतील. इथं मीन डिफरन्सच्या कॉलममध्ये 3 मिनिटं आहेत का तर आहेत. म्हणजे 18 मिनिटं मी इथून घेईल, 3 मिनिटं मीन डिफरन्सच्या कॉलममधून घेईल आणि 18 मिनिटं अधिक काय करील 3 मिनिटं, की ज्याच्यामुळं जे मला 21 मिनिटं शोधायचे आहेत ती काय होतील तर मिळून जातील. मग आता तुम्ही म्हणाल की या 18 मिनिटांमध्ये ही 3 मिनिटं काय करायची तर ॲड करायची. ठीक आहे. मग आता बघा मी तुम्हाला सांगते, जिथं 69 दिसतंय ना तिथं मी स्केल ठेवते. कुठं दिसतंय मला 69 इथं दिसला. ठीक आहे, 69 इथं दिसतोय. आता 18 मिनिटांच्या कॉलममध्ये मी बघेल 69च्या करस्पॉन्डिंग मला कोण दिसतंय तर मला दिसतोय 9354 आणि 18मध्ये किती मिळवल्यानंतर 21 होणार आहे तर 3 मिनिटांच्या कॉलममध्ये मी बघतेय 69च्या समोर तर तिथं मला दिसत आहे 3. ठीक आहे. मग ह्या दोघांची काय करायची ॲडिशन करायची. हे मला दिसलं होतं 18 मिनिटांसाठी आणि हे 3 रीडिंग मला दिसलं होतं 3 मिनिटांसाठी. हा आला होता डिफरन्स कॉलममधून आणि हा आला होता 3 मिनिटं आला होता मीन डिफरन्सच्या कॉलममधून. आणि साईनच्या केसमध्ये आपण ह्या दोघांची काय करायची तर ॲडिशन करायची. मग मी करते ॲडिशन. किती आली तर ती आली 9357. बरोबर आहे. मग बघा मी साईन 69 डिग्री आणि 21 मिनिट फाइंड आउट केला जो येतोय 0.9357. जो काही तुम्ही या
नॅचरल साईनमधून लॉग शोधाल तो सगळ्याच्या सगळा जो नॅचरल साईन आहे तो 1 पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि म्हणून आपल्याला डेसिमल पॉईंट इथं द्यावा लागणार आहे, प्लेस करावा लागणार आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे साईन 69 डिग्री 21 मिनिट मला फाइंड आउट करायला सांगितलं, तर मी फाइंड आउट केला आणि तो आला 0.9357. आलं तुमच्या लक्षात? जसा आपल्याला साईन शोधता येतो तसाच आपल्याला साईन इन्व्हर्स सुद्धा शोधता येतो. एखाद्या नंबरचा साईन इन्व्हर्स आपल्याला शोधायला सांगितला आहे म्हणजे आपण आता उलट करतोय. आपण लॉग टेबलमध्ये तो नंबर असेल आणि त्याच्यावरून काय करतोय तर डिग्री फाइंड आउट करतोय. म्हणजे मला साईन इन्व्हर्स शोधायचा आहे. तर हा साईन इन्व्हर्स शोधण्यासाठी सुद्धा आपल्याला नॅचरल सायन्स हा टेबलच मदत करतो. साईन इन्व्हर्स आहे तुम्हाला कसं कळेल बरं? मग अशी असा साईन रेस टू -1 साईनच्या डोक्यावरती -1 असं मी लिहिलं होतं का? नव्हतं. पण इथं मी लिहिलंय साईन रेस टू -1. इथं 0.9438 याचा मला काय शोधायचा आहे? साईन इन्व्हर्स शोधायचा आहे. टेबल काय असेल? सेम असेल. नॅचरल साईन लिहिलेलं टेबल आहे, 2 पेजेस आहेत, त्याच्यावरच आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा हे शोधणं किती सोपं असतं मी सांगते तुम्हाला. इथं बघा हा 0.0, 0.1, इथं 0.3 आहे, इथं 0.6 आहे. आपल्याला जो शोधायचा आहे तो काय बघा 0.9, इथं 0.7 दिसतोय, 0.8 दिसतोय मला, 0.9 मला इथून दिसायला लागला बघा, इथं 0.90. मग मी परत शोधेल आपल्याकडे 0.90 आहे का नाही, आपल्याकडे 0.94 आहे. मग मी अजून शोधेल. इथं 0.93 दिसतोय मला 70च्या समोर. मग 4ची सुरुवात मला इथंच झालेली दिसती बघा, 9403 70 डिग्रीच्या समोर बघतीये मी. 9409, 9415, 9421, 9426, 9432 आणि इथं बघा मला दिसला 9438. हा तुम्हाला माहिती आहे हा नुसता 9438 नसेल तर हा काय असेल 0.9438. ठीक आहे. मग आता तुम्ही विचार करायचं तो कशासमोर दिसला तुम्हाला, तर तो मला दिसलाय 70 डिग्रीच्या समोर. इथं 9438ला पेन्सिलने टिकमार्क केली तर आपलं लक्ष त्याच्यावरती केंद्रित होतं आणि मग आपल्याला साईन इन्व्हर्स शोधायला सोपं जातं. म्हणून मी बऱ्याच वेळेस पेन्सिल स्वतः वापरते आणि तुम्हाला सुद्धा सांगेल की पेन्सिलने त्या नंबरच्या खाली असा मार्क करून घ्यायचा 9438. मग ते 70च्या पुढं मला दिसतंय 9438. ठीक आहे. मग मी लिहिलं की किती डिग्री होती ती 70 डिग्री. आता असंच वर जायचं त्या 9438 पासून असं वर जायचं. तुम्हाला किती दिसतात आहे 42 मिनिटं किंवा तुम्हाला किती दिसतात आहे तर 0.7 डिग्री. म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे हे लिहू शकता. तुम्ही असं लिहू शकता 70.07 डिग्री. 70 मध्ये 0.7 ॲड केले म्हणजे किती झाले बरं 70 डिग्री आहे. आणि तुम्हाला हा नंबर दिसतोय कुठं 0.9438. तर 0.07 डिग्रीमध्ये तो दिसतोय. मग 70 डिग्रीमध्ये 0.7 डिग्री आपण ॲड करू शकतो. मग मला असं दिसेल 0.7 ॲड झाल्यावरती तो होईल 70.7 डिग्री. याचा अर्थ असा तुम्ही साईन इन्व्हर्स 0.9438 फाइंड आउट केला आणि ज्याचं आन्सर येते 70.7 डिग्री. किंवा मग तुम्ही असं सुद्धा फाइंड आउट करू शकता 0.7 डिग्रीच्या वर जो 42 मिनिटं दिसतोय तो 42 मिनिटं सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे मग तुम्ही हेच असं लिहा की 70 डिग्री अँड 42 मिनिट्स. हे कशाचं उत्तर असेल आपल्या साईन इन्व्हर्स 0.9438चं आन्सर असेल. एक तर तुम्ही हे लिहा किंवा तुम्ही काय लिहू शकता हे लिहू शकता. अजून एक एक्झाम्पल सॉल्व करायचं म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येऊन जाईल. आपण शोधूयात साईन इन्व्हर्स
1/2 साइन इन्व्हर्स 1/2. 1/2 तुम्हाला माहिती आहे किती असतो? साइन इन्व्हर्स 1/2 म्हणजे 0.5. 0.5 कुठे आहे आता शोधूयात आपण. आणि त्या 0.5च्या करस्पॉन्डिंग जी डिग्री आहे ना ती काय करायची आपण फाइंड आउट करायची. इथं तुम्हाला 0.01 अशी सुरुवात दिसते आणि तुम्हाला किती पाहिजे तर 0.5. मग असं सरळ खाली यायचं. इथं बघा 0.4848 असं दिसायला लागलं. 0.4863. इथं तुम्हाला कुठं 0.5 दिसतोय का नाही. मग मी खालच्या रोमध्ये येते की जो 30 डिग्रीच्या समोर तुम्हाला दिसतोय. 0.5 1 2 3 0 म्हणजे 0.5 आणि त्याच्यावर मला 3 झिरो दिसतात. मग इथं 3 झिरो असले काय आणि अजून 2 झिरो ॲड केले काय आणि अजून 2 झिरो ॲड केले काय, नंबर आपला काय राहणार आहे तर 0.5 हा राहणार आहे. मग हा 0.5 तुम्हाला किती डिग्रीच्या समोर दिसतोय बघा बरं. हा पहा 0.5 इथे 0.5 30 डिग्रीच्या समोर तुम्हाला दिसतोय. म्हणजे साइन इन्व्हर्स 1/2 किंवा आपल्याला जर असं विचारलं साइन इन्व्हर्स 0.5 किती आहे तर आपलं उत्तर असेल 30 डिग्री. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला दोन्हीही प्रकाराने काम करता येईल. जर साइन ऑफ थीटा तुम्हाला दिला असेल, एखादा अँगल तुम्हाला दिला असेल, तो डिग्रीमध्ये असू देत किंवा मिनिटांमध्ये असू देत, तुम्हाला तो साइन ऑफ थीटा फाइंड आउट करता येईल. कारण डिग्री आणि मिनिटांमधलं रिलेशन मी तुम्हाला शिकवलं. 1 डिग्री = 60 मिनिट. आणि उलट जरी तुम्हाला दिलेलं असेल 0.9438 किंवा 0.5 तर अशा वेळेससुद्धा साइन इन्व्हर्स फाइंड आउट करून तुम्हाला तो अँगल काय करता येईल सहज फाइंड आउट करता येईल. आले लक्षात? खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. मनानेच आपल्या नंबर घ्यायचे आणि त्याचा साइन ऑफ थीटा शोधायचा, साइन इन्व्हर्स शोधायचा. म्हणजे आपल्याला ते टेबल कळायला लागतं आणि आपली प्रॅक्टिससुद्धा होते. लॉगॅरिथमिक टेबलचा ज्यावेळेस तुम्ही वापर करताय, यूज करताय, त्यावेळेस प्रॅक्टिस जी आहे ती अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते तुम्हाला लॉगॅरिथमिक टेबल लक्षात येण्यासाठी. ठीक आहे. असंच आता आपण टँजंटचं टेबल शिकूयात. कारण साईनचं जे टेबल आहे आणि टँजंटचं जे टेबल आहे ते एकसारखंच पाहिलं जातं. दोघांमध्ये काही एक फरक नाही. कुठे दिसेल तुम्हाला टँजंटसाठीचं टेबल? नॅचरल साईन नंतर तुम्हाला दिसतं नॅचरल कोसाईन टेबल आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसणार आहे नॅचरल टँजंट टेबल. हे जे टेबल आहे सेम नॅचरल साईनसारखंच टेबल आहे. पहिला जो कॉलम आहे तो डिग्रीचा असणार आहे. नंतरचा 0 मिनिटांपासून 54 मिनिटांपर्यंतचा, 0 डिग्रीपासून 0.9 डिग्रीपर्यंतचा की जो डिफरन्स कॉलम असणार आहे. आणि मीन डिफरन्सेसमध्ये काय असणार आहे तर मिनिटांमध्ये दिलेले 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट अँड 5 मिनिट असे कॉलम असणार आहेत की जी मिनिटांमध्ये ॲड होतात. साईन बघत असताना सुद्धा मिनिटांमध्ये आपण ॲड करतो आणि टँजंट बघत असताना सुद्धा मिनिटांमध्ये आपण ॲडच करणार आहोत. ठीक आहे. मग एक एक्झाम्पल मी घेते म्हणजे तुम्हाला पटकन टॅन कसा फाइंड आउट करायचा ना तो समजेल. बघा आपण एक एक्झाम्पल घेऊया. टॅन 15.5 डिग्री. आता तर हे तुम्हाला माहीत झालं की 15 सुद्धा डिग्रीच आहे आणि प्लस पुढं 0.5 सुद्धा काय आहे तर डिग्रीच आहे. मग बघा बरं नॅचरल टँजंटचं पेज काढायचं हे फार महत्त्वाचं असतं बरं का. नाही तर आपण काय करतो टॅन शोधतो नॅचरल साईनच्या टेबलवरती. तर असं नाही करायचं, असा वेंधळेपणा करायचा नाही. नॅचरल टँजंटचं पेज आहे का आधी कन्फर्म करून घ्यायचं आणि नंतर डिग्रीमध्ये बघायचं. 15 डिग्री कुठं दिसतंय का तुम्हाला? हां दिसलं बघा इथं दिसलं. माशी स्केल घ्यायची आणि 15 डिग्रीच्या खाली 15 डिग्रीच्या करस्पॉन्डिंग जे नंबर्स आहेत ते सगळे तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीने काय करायचे स्केल ठेवायची आणि नंतर 0.5 डिग्री आहेत का कुठं? 0.5 डिग्री हो आहेत. इथं आहेत बघा. 30 मिनिटांच्या खाली 0.5 डिग्री तुम्हाला दिसतोय. मग ते 0.5 डिग्रीपासून सरळ खाली यायचं कुठंपर्यंत तर 15च्या समोर यायचं आणि जो नंबर मला दिसतोय तो आहे 2773.
बघा 2773. आणि इथं थोडंसं बारकाईने बघितलं तर ह्या 0 मिनिटांच्या किंवा 0 डिग्रीच्या कॉलमच्या समोर प्रत्येक एका नंबरच्या समोर तुम्हाला डेसिमल पॉईंट दिसतो आणि तो डेसिमल पॉईंट तुम्हाला सांगतोय की या पेजवरचे जेवढे काही कॉलम्स तुम्हाला दिसतील त्या कॉलम्समधले नंबर्स तुम्हाला दिसतील ते सगळेच्या सगळे नंबर्स कशामध्ये आहेत तर फ्रॅक्शनमध्ये आहेत, म्हणजे ते नंबर 1 पेक्षा लहान आहेत. ठीक आहे. पुढच्या पानावरती बघा तुम्हाला दिसतोय tan of 45. इथं बघा तुम्हाला 1 नंतर डेसिमल पॉईंट दिलेला दिसतोय. एका डिजिट नंतर तुम्हाला डेसिमल पॉईंट दिसतोय 1.1.1. असा अखंड कॉलम तुम्ही बघितलं तर 1.8, 2.1, 2.9, 3.0, 11.43, 57.29. इथं सगळ्या नंबरच्या नंतर तुम्हाला डेसिमल पॉईंट दिलेला दिसतोय, पण इथं मात्र तसं नाही. म्हणजे याचा अर्थ असा की या पानावरचे 0 डिग्रीपासून 44 डिग्रींपर्यंतचा जो टॅन तुम्ही पाहाल तो 1 पेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे. राहील ना लक्षात. मग आत्ता बघा 15.5 डिग्रीचा मी बघितला तर तो सुद्धा काय असणार आहे, 1 पेक्षा लहान असणार आहे. म्हणून इथं लिहायचं 0.2773. ठीक आहे. मग डिग्रीमध्ये येऊ देत किंवा मिनिटांमध्ये जर तुम्हाला काही विचारलं तर डिग्रीचं कन्व्हर्जन मिनिटांमध्ये किंवा मिनिटांचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये कसं करायचं हे तर मी तुम्हाला शिकवलंच आहे. टँजंट फाइंड आउट करण्यासाठीचा अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया. बघा आता आपण फाइंड आउट करतोय नॅचरल टँजंट. एक्झाम्पल बघा काय सांगते तुम्हाला कशाचा टँजंट शोधायचा आहे, 47 डिग्री आणि 50 मिनिटांचा. 47 डिग्री शोधणं सोपं आहे. इथं मला दिसला बघा डिग्रीच्या कॉलममध्ये सगळ्यात पहिल्यांदा 47 डिग्री. इथं 47 डिग्री दिसला का तुम्हाला पण. ठीक आहे. पुढं काय आहे, नुसतं 47 डिग्री शोधून थांबायचं नाही आहे तर पुढं काय आहे 50 मिनिटं. मग आता मिनिट तुम्हाला सांगितलं की वरचे नंबर आहेत की ज्यांना असा कॉमा केलेला आहे वरती ती म्हणजे मिनिट आहेत आणि जिथं असा 0 केलेला आहे ते नंबर्स कशामध्ये आहेत तर डिग्रीमध्ये. मग इथं 50 मिनिट आहेत ना, मग मी शोधते 50 मिनिटं कुठं, 0, 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. नंतर डिरेक्टली काय आहे तर 54 मिनिट आहे. मग आपल्याला तर 50 शोधायचं आहे म्हणजे 48 आणि 54च्या मध्ये. मग मी 48 मिनिटांना या मीन डिफरन्समध्ये मला दिसतोय बघा 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट. तिथला 2 मिनिट मी या 48 मिनिटमध्ये काय करील तर ॲड करील. ठीक आहे. म्हणजे 48 मिनिट प्लस 2 मिनिट असे मिळून मला किती मिळतील बरं तर 50 मिनिटं. कारण मिनिटांमध्ये काय होऊन जातील, ॲड होऊन जातील, हो की नाही. म्हणजे 48मध्ये जो नंबर मला दिसेल आणि 2 मिनिटांमध्ये जो मला नंबर दिसेल तो नंबर मी काय करून टाकणार आहे, ॲड करणार आहे. साइन थिटा बघत असताना सुद्धा आपण असंच केलं होतं, बरोबर ना. मग बघा 47 डिग्री 48च म्हणते मी. 47 डिग्रीच्या खालच्या बाजूला अशी स्केल लावून घ्यायची म्हणजे आपल्याला बरोबर तो नंबर दिसेल. इथं मला दिसतोय 48 मिनिटं. इथं दिसला 48 मिनिटांच्या मला तिथं दिसतंय 10:28 आणि पुढं 2 मिनिटं आपली ॲड करायची आहेत 48 मिनिटांमध्ये की जेणेकरून ती 50 मिनिटं होतील. म्हणजे 2 मिनिटांच्या तिथं मला दिसतोय 13. मग मी ह्या 10:28मध्ये 13 काय करून टाकील, ॲड करून टाकील, हो की नाही. मग किती येतंय बरं, 8 आणि 3 11, 2 आणि 2 4, 10 41. आणि पुढं जर तुम्ही बघाल की इथं सगळ्यात पहिल्या कॉलममध्ये जी सुरुवात होती ती 1.0000 म्हणजे एका डिजिट नंतर तुम्हाला डेसिमल पॉईंट दिसतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला 4 फिगर्स दिसतात. आहे डेसिमल पॉईंटच्या उजव्या बाजूला राईट हँड साईडला तुम्हाला 4 नंबर दिसतात. आहे पण प्रत्येक एका नंबरच्या समोर 1 पॉईंट असं त्यांनी लिहिलेलं नाही आहे. पण मग सुरुवातीच्या कॉलममध्ये जर 1 पॉईंट
0,0,0,0 तुम्हाला असं दिसत असेल तर शेवटपर्यंत तुम्हाला तो 1 पॉईंट लिहावा लागेल. म्हणजे मला आता 47चा 48मध्ये आणि 2मध्ये जर मला दिसत असेल 10, 28 आणि 13, तर त्या 10, 28 आणि 13ची मी ॲडिशन केली ती आली 10, 41. पण त्या रोची जी सुरुवात आहे ती 1.0724 अशी होतीये. म्हणून हा नंबर लिहित असताना सुद्धा मी काय लिहील तर 1.1041 असं लिहिल. हो की नाही. म्हणजे आपण शोधून काढतोय काय, टॅन थिटा किती आला तो 47 डिग्री 50 मिनिटचा आला 1.1041 इतका. तुम्ही शोधून पहा. माझ्या एवढंच जर तुमचा आला, तुम्हाला शोधता आला, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला टॅन ऑफ थीटा पाहणं जमलेलं आहे. जसं आपण टॅन थीटा बघतोय तसाच आपण इन्व्हर्ससुद्धा शोधू शकतो. इन्व्हर्स शोधणं तर अतिशय सोपं आहे. बघा, शोधूयात. आपण एक एक्झाम्पल घेते आणि आपण त्याचा टॅन ऑफ इन्व्हर्स शोधूयात. बघा बरं, टॅन इन्व्हर्स 1.2482 आपल्याला पाहायचं आहे. सेम जसं साइन इन्व्हर्स शोधला होता तसाच मला टॅन इन्व्हर्ससुद्धा शोधायचा आहे. ह्याच 2 पेजवरती मला तो पाहता येणार आहे की जिथं नॅचरल टँजंट असं लिहिलेलं आहे. इथं 0.000 अशी सुरुवात झाली. मी तुम्हाला असं म्हटलं की 0 डिग्रीपासून 44 डिग्रीपर्यंतचे जेवढे काही टॅनच्या डिग्रीज तुम्ही पाहाल, नंबर तुम्ही पाहाल थिटामध्ये, डिग्रीमध्ये, ते नंबर 0 समथिंग असे तुम्हाला पाहायला मिळतील. याचा अर्थ ते 1 पेक्षा काय आहेत, लहान आहेत. हो की नाही. आता इथं तुम्हाला दिसतोय टॅन इन्व्हर्स शोधायचा आहे, तो आहे 1.2. मग 1.2 कुठे दिसतोय, 1.2 अशी सुरुवात कुठं तुम्हाला झालेली दिसतीये, तिथं जाऊन तुम्ही थांबायचं. इथं बघा 1.1918 1.1960 इथं बघा 1.2002 इथं 2045. आपल्याला 20 नको आहे, आपल्याला काय पाहिजे तर 1.2482. 2482 कुठं दिसतोय का, 2482 असं शोधायचं. इथं बघा मला दिसला. मला तो कुठं दिसला ना तिथं मी मार्क करून घेते पेन्सिलने. तो 2482 मला 51 डिग्रीच्या समोर दिसतोय आणि 18 मिनिटांच्या खाली दिसतोय. इथं मला तो दिसतोय. तुम्ही पण पहा तुमच्या लॉग टेबलमध्ये, तुम्हाला सुद्धा दिसेल. आणि हा सुरुवातीचा 1.2482 51 डिग्री 18 मिनिटं. 51 डिग्री आणि 18 मिनिटं. म्हणजे तुम्ही टॅन इन्व्हर्स शोधून काढलात 1.2482चा, की जो किती येतोय 51 डिग्री 18 मिनिट. म्हणजे तुम्हाला टॅनसुद्धा शोधता येणार आहे आणि तुम्हाला टॅन इन्व्हर्ससुद्धा शोधता येणार आहे, सेम नॅचरल टँजंट हे टेबल वापरून. जसं आपण नॅचरल सायन्स शोधले, सायन्सचा इन्व्हर्स शोधला, जसं आपण नॅचरल टँजंट शोधला, त्या टँजंटचा इन्व्हर्स शोधला, तसंच काम आता आपल्याला नॅचरल कोसाईनसाठी करायचं आहे. म्हणजे आता आपल्याला कोणत्याही अँगलचा कॉस थिटा शोधता येतो लॉगॅरिथमिक टेबलचा वापर करून. मग मी नॅचरल साईन नंतर नॅचरल कोसाईन का नाही शिकवला, तर त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही कॉस थिटाचं निरीक्षण केलं तर हा जो कॉस थिटा आहे तो थिटाच्या अकॉर्डिंगली चेंज होत जातो. कसा, तर थिटा ज्यावेळेस वाढतोय, अँगल वाढतो डिग्रीमध्ये, त्यावेळेस कॉस ऑफ थिटा कमी कमी होत जातो. बघा पुन्हा एकदा सांगते. डिग्रीमध्ये जो अँगल घेतला आहे आणि त्याचा कॉस थिटा तुम्ही बघताय, कॉस थिटा पाहायचा आहे आणि हा आहे थिटा की जो डिग्रीमध्ये आहे. तर ही थिटाचं जे डिग्रीमध्ये 1 डिग्री 2 3 4 5 6 हा थिटा वाढत जातो. 30 40 50 60 70 80 आणि 89. कॉस 90 तर तुम्हाला माहिती आहे की तो 0 असतो.
आणि थिटा वाढत जाईल, पण कॉस थिटा मात्र काय होत जाईल तर कमी कमी होत जाईल. म्हणजे यांच्यामध्ये काय असतं तर इन्व्हर्स रिलेशन असतं. म्हणजे थिटा काय झाला तर इन्क्रीज झाला, इन्क्रीज होतो नंबर 10, 20, 30, 40, 50, 60 लॉग टेबलवरती तुम्हाला असे दिसत आहेत की ते इन्क्रीज होत चाललेत. आणि कॉस ऑफ थिटा मात्र तुम्हाला दिसतोय की तो वरच्या बाजूला काय होता तर सगळ्यात जास्त होता. कारण कॉस 0 काय असणार आहे, कॉस 0 असणार आहे 1, हो की नाही. आणि मग कॉस 1, 2, 3, 4 शोधायला लागला की मात्र तो कॉस ऑफ थिटा काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. हे त्यांच्यामधलं काय आहे, रिलेशन आहे. मग होतं काय ह्याच्यामुळं की आपल्याला करावं काय लागतं तर आपण डिफरन्स कॉलममधली डिग्री किंवा मिनिटं मीन डिफरन्स कॉलममधल्या मिनिटांमध्ये ॲड करायचो. पण आता इथं तसं होणार नाही. इथं मिनिटांमध्ये ॲड तर होती, वरची बाजू ही ॲड करू शकतो आपण मिनिटांमध्ये, पण त्याच्या करस्पॉन्डिंग फाइंड आउट केलेला जो नंबर आहे तो मात्र आपल्याला काय करावा लागतो, सबस्ट्रॅक्ट करावा लागतो. नाही ना कळलं मी काय म्हणते ते तुम्हाला. एक एक्झाम्पल आपण घेऊयात म्हणजे तुम्हाला हे जे मी काही बोलते ना ते क्लिअर होऊन जाईल. बघा मी एक अँगल फाइंड आउट करते, कॉस ऑफ 14. कॉस किती शोधायचा आहे मला, 14 डिग्री. हा झाला थिटा, किती डिग्री आहे, 14 डिग्री आपल्याला शोधून काढायचा. मग आता मी शोधते. असं जर आलं ना कॉस 14 शोधा, तर तो 0 डिग्रीमध्ये शोधायचा. मीन डिफरन्स किती असेल तुमचा, डिफरन्स कॉलममधला जो असणार आहे ना तो असणार आहे 0. म्हणजे इथं मेन कॉलममध्ये तुम्ही काय बघाल तर 14 इथं आला कॉस ऑफ 14 डिग्री शोधायची. मग पुढं तर काहीच नाही ना, फ्रॅक्शन पार्ट पण नाही आणि मिनिट पण नाही. अशा वेळेस तुम्ही ही 14 डिग्री कशामध्ये बघायची तर 0 डिग्रीमध्ये बघायची. म्हणजे ह्या पहिल्या कॉलममध्ये बघायचं असतं. म्हणजे तो 0 डिग्रीचा असेल म्हणजेच काय असेल तर 0 मिनिटांचा असेल. मग 14च्या समोर मला काय दिसतंय, 0.9703. 0.9703 म्हणजे कॉस 14 डिग्री हे उत्तर माझं काय येतं आहे 0.9703. आता आपण दुसरा एक अँगल घेऊया की जो 14पेक्षा काय आहे, मोठा आहे. आपण घेऊयात कॉस ऑफ 72 डिग्री. इथं तुम्हाला दिसतंय थिटा काय होत गेला तर वाढत गेला. हा थिटा आहे ना 14 डिग्री, हा थिटाच आहे 72 डिग्री. हा थिटा काय होत गेला तर इन्क्रीज होत गेला, वाढत चाललाय बघा, इन्क्रीज होतो. आणि हा काय आहे तर कॉस ऑफ थिटा, हे याचं उत्तर आहे ना, कॉस थिटाचं हे उत्तर आहे. आता त्याच्यावरती काय इफेक्ट होतो ते बघूया. बघा पुन्हा काय आहे तर कॉस 72 किती मला दिसतोय, 72 मी कुठं बघीन 0 डिग्रीमध्ये बघीन. मग तो मला दिसत आहे 0.3090. 72चा 0मध्ये मी बघितला 0.3090. ह्या दोन नंबरचं निरीक्षण करा बरं. हा होता 0.9 आणि हा काय आहे तर 0.3. म्हणजे तुम्ही मला सांगा हा थिटा काय होत गेला तर वाढत गेला, इन्क्रीज होत गेला. पण कॉस ऑफ थिटा मात्र आता काय होत गेला तर डिक्रीज होत गेला. सुरुवातीला तो होता 0.9 आणि नंतर मात्र तो काय होतोय तर 0.3 होतो. म्हणजे तो काय होत गेलाय तर डिक्रीज होत गेलाय. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर कॉस थिटा बघत असताना मीन डिफरन्समधली जी मिनिटं आहेत ती डिफरन्स कॉलममधल्या मिनिटांमध्ये आपण ॲड करणार, पण त्याच्या करस्पॉन्डिंग जे नंबर आहेत ना त्यांचे आपल्याला काय करावे लागेल, सबस्ट्रॅक्शन करावे लागेल. बघा मी एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून देते, म्हणजे मी काय बोलते ना ते तुमच्या पटकन लक्षात येईल. बघा बरं आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूयात. कॉस 54 डिग्री 26 मिनिट्स. आता तुम्हाला तर माहिती आहे कॉस आपण 0 डिग्रीपासून 89 डिग्रीपर्यंत बघू शकतोय. नॅचरल कोसाईनच्या टेबलमध्ये ह्या 2 पेजचा वापर करून 54 डिग्री कुठं दिसली तुम्हाला मी सांगते. इथं आहे पहा 54. मी पुन्हा स्केल तिथं ठेवते, 54 नंबरच्या खाली ठेवायचा.
26 मिनिट्स आहेत, हे मिनिट्स. मग 26 मिनिटं मला कुठे दिसतात आहे का ह्या मिनिट कॉलममध्ये? डिफरन्स कॉलममध्ये मी बघते 0, 6, 12, 18, 24, 30, त्याच्यानंतर 36, 42, 48, 54 की जे आपल्या कामाचे नाहीत. 26 मिनिटं, पण मला 24 मिनिटं दिसतात आहे की जी 26पेक्षा 2 मिनिटांनी लहान आहेत, आणि मला दिसतात आहे 30 मिनिटं की जी 26पेक्षा काय आहेत तर 4 मिनिटांनी मोठी आहे. मग आता मिनिटं मी म्हटलं की मिनिटांमध्ये काय होतील, ॲड होतील. मग इथली 24 मिनिटं, डिफरन्स कॉलममधली 24 मिनिटं मी मीन डिफरन्स कॉलममधल्या 2 मिनिटांमध्ये काय करून टाकील, ॲड करून टाकेल. बरोबर आहे. म्हणजे 24 मिनिटं आणि 2 मिनिटं किती झाली, 26 मिनिटं. बघा 24 मिनिटं मी बघतीये आणि मी बघतीये 2 मिनिटं. मग यांची ॲडिशन केली तर 26 मिनिटं की जी तुम्हाला शोधायची आहेत ना, हो की नाही? 26 मिनिटं पाहिजेत ना तुम्हाला. पण याच्या करस्पॉन्डिंग जो नंबर तुम्ही बघाल, याच्या करस्पॉन्डिंग तो नंबर तुम्ही बघाल, याच्याशी करस्पॉन्डिंग जो नंबर आहे तो यातून तुम्ही काय करायचा, वजा करायचा, सबस्ट्रॅक्ट करायचा. मिनिटं जरी ॲड होत असली तरी नंबर काय करायचा, वजाच करायचा. मग बघा बरं मी करते, मी जसं करते तसं तुम्ही केलं की तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा मी 54 डिग्रीच्या समोर बघतीये, 24 मिनिटांच्या खाली तिथं मला दिसतोय 0.5821. ठीक आहे. 24 मिनिटांच्या खाली मी बघितला 0.5821. मला कसं कळलं 0 पॉईंट आहे, तर पहिल्या कॉलममध्ये मला इथं पॉईंट दिसतोय मला, म्हणून मी दुसरा नंबर सुद्धा कसा लिहिला तर 0.5821. ठीक आहे. आणि 2 मीन डिफरन्सच्या 2 मिनिटांमध्ये मला काय दिसतोय तर 5. आणि हे सगळं कोणाच्या करस्पॉन्डिंग आहे तर ह्या 54 डिग्रीच्या करस्पॉन्डिंग आहे. मग मी आता जसं मी साईनमध्ये केलं, जसं मी टॅन ऑफ थिटा बघताना केलं, तसं मी इथं करणार नाही. मिनिटांमध्ये ॲड होतील म्हणून ते 26 तयार झाली, पण त्याच्याशी करस्पॉन्डिंगचे नंबर मी बघितले, त्यांची मात्र मी काय करेल तर सबस्ट्रॅक्शन करेल. ठीक आहे. आणि मग ही सबस्ट्रॅक्शन किती येते करा बघू. ही सबस्ट्रॅक्शन येते 0.5816. म्हणजे आपलं हे उत्तर आलं 54 डिग्री आणि 26 मिनिटांचं 0.5816 करेल. तुम्हाला येईल करायला, तुम्हाला करून तर तुम्ही पाहणार ना. जसा साइन इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स शोधला होता, तसंच आपण कॉस इन्व्हर्स सुद्धा शोधू शकतोय. बघा इथं डिग्रीमध्ये किंवा मिनिटांमध्ये दिलेलं नाही, याचा अर्थ आपल्याला ह्या नंबरचा 0.6280चा काय शोधायचा आहे, कॉस इन्व्हर्स शोधायचा आहे. मग जसं आपण मगाशी केलं होतं तसंच आपल्याला आत्तासुद्धा करायचं. 0.62 इथं कुठं दिसतोय का मी बघते. 0.6 इथं बघा, 1.0, 0.9, 0.8, 0.7 असं दिसतंय ना मला, म्हणजे इथं ते नसेलच. मला शोधायचं आहे 0.6. मग 0.6 मला इथं दिसतोय बघा. त्याच्यामध्ये पण मला आता 0.6 सापडला की मी पुढं बघेल. 0.62 नाही, इथं 68 दिसतंय, 66 दिसतंय, 65 दिसतंय, 64 दिसतंय. इथं मी बघेल आता मला दिसतोय 62. आणि मग ह्या 62च्या समोर मी शोधील की मला जो पाहिजे तो नंबर आहे का इथं 0.6280. बघा हां, मला 0.6293 इथं दिसला होता 51च्या समोर. मग मी 51च्या समोरच सरळ बघत जाईल. 51 डिग्रीच्या समोर मी बघते तर मला दिसतोय 0.6293. बघा तुम्हाला पण दिसेल. त्याच्यानंतर मला दिसतोय 0.6280. हे पहा आपला नंबरसुद्धा काय 0.6280. म्हणजे इथं येऊन थांबायचं 0.6280. आणि कोणाच्या कुठल्या डिग्री आणि मिनिटाच्या करस्पॉन्डिंग तो सापडला आपल्याला, ती डिग्री आणि मिनिटं लिहायची. मग मला तो कुठं दिसतोय तर 51 डिग्रीच्या समोर आणि 6 मिनिटांच्या खाली. म्हणजे याचा कॉस इन्व्हर्स असेल
कुठं सापडला होता आपल्याला? 51 डिग्रीच्या समोर होता तो, डिग्री आणि 6 मिनिटं. म्हणजे या कॉस इन्व्हर्स 0.6280चा आन्सर काय आलं? 51 मिनिट, 51 डिग्री 6 मिनिट. काही वेळेस अशी कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावी लागतील की ज्यामध्ये थिटा हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. आणि तुम्हाला तर माहिती की लॉगॅरिथमिक टेबलमध्ये मला 0 डिग्रीपासून कुठंपर्यंत बघता येते, तर 89 डिग्रीपर्यंतच पाहता येते. मग कॉस 90 तर 0 आहे म्हणून तो तिथं नाही आहे, म्हणजे कॉस 89पर्यंत आपण पाहू शकतोय. पण असा एक अँगल असेल की जो 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल, अशा वेळेस मी काय करणार की ज्यावेळेस मला त्याचा कॉस ऑफ थिटा बघायचा आहे, तर त्यावेळेस आपण एक फॉर्म्युला वापरायचा, कॉस ऑफ थिटा. कंडिशन काय आहे आपली? थिटा कसा असला पाहिजे? 90 डिग्रीपेक्षा मोठा असला पाहिजे. कॉस ऑफ थिटा इक्वल टू मायनस कॉस ऑफ 180 मायनस थिटा. मग आपण एक एक्झाम्पलच घेऊया, जसं मगाशी घेतलं होतं ना तसं, की समजा आपल्याला शोधायचं आहे कॉस ऑफ 120. 120कडे पाहिलं कीच मला कळलं लगेच की हा थिटा ग्रेटर दॅन 90 आहे. मग मी काय करेल बरं? 120 शोधायच्या ऐवजी मी शोधेल मायनस कॉस ऑफ 180 मायनस 120, देअरफॉर मायनस कॉस ऑफ, हा 180 मायनस 120 काय झाला तर 60 डिग्री झाला. म्हणजे तुम्ही 120 डिग्री शोधायचा नाही, तुम्ही काय शोधायचा? कॉस ऑफ 60 डिग्री शोधायचा. आणि जे कॉस ऑफ 60 डिग्री तुम्ही शोधाल तो शोधल्यानंतर काय ॲड करायचं? मायनस साईन ॲड करायचं. ठीक आहे. आज मी जेवढं काही तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्ही एकदा ते लॉग टेबल बारकाईने बघून काढायचं, बारीक बघायचं त्याला, म्हणजे आपल्याला लॉग टेबलची भीती वाटत नाही. आणि त्यानंतर नॅचरल साईन्स, नॅचरल कोसाईन आणि नॅचरल टॅन्जंट ह्या तिघांचे वापर करून, ह्या तिन्ही टेबलचा वापर करून आज जे आपण थिटा पाहिला आणि त्यांचा इन्व्हर्स पाहिला, तर अशी खूप सारी एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायची. तुम्ही मनाने एखादा अँगल घेऊन सुद्धा त्याचा साईन शोधू शकता, कोसाईन शोधू शकता किंवा टॅन्जंट शोधू शकता. आणि जर तुम्हाला काही एक्झाम्पल्स हवी असतील तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तशी एक्झाम्पल्स ॲड करते, म्हणजे तुम्ही ते एक्झाम्पल शोधाल आणि तुमचा सरावसुद्धा होईल. ठीक आहे. तुम्हाला भीती तर नाही ना वाटत लॉगॅरिथमिक टेबलची? ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण वापरायला सुरुवात करतो ना, त्यावेळेस मग ती भीती निघून जाते, किंवा खूप जास्त प्रॅक्टिसने ती भीती कमी होऊन जाते. खूप असं अवघड गोष्ट नाही आहे, पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात मात्र ठेवाव्या लागत आहे लॉग टेबल शिकत असताना. ठीक आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात पुढचं प्रॅक्टिकल घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय.